नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बॅन्थोक्रोमिक शिफ्ट म्हणजेच त्याला आपण रेड शिफ्टसुद्धा म्हणतो ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि ह्याची कन्सेप्ट काय आहे, तसंच हे कशामुळे हे जे शिफ्ट आहे, रेड शिफ्ट असेल किंवा बॅन्थोक्रोमिक शिफ्ट असतील, हे कशामुळे कॉज होतं आणि याचा स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय ॲप्लिकेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हे जे बॅन्थोक्रोमिक शिफ्ट आहे त्याला आपण रेड शिफ्ट पण म्हणतो, जेणेकरून हे जे शिफ्ट आहे ते ॲब्सॉर्प्शन किंवा इमिशन करतं बँडचं. जे काही मॉलिक्यूलमध्ये जे आपण सोल्युशनमध्ये जे पाहतो आहे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन या दोन मेन प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं, हा ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन बँड दाखवतो आहे, पण हा लॉंगर वेवलेंथ दाखवतो आहे. म्हणजे याची जी टेंड होतो आहे किंवा तो त्याच्याकडे टुवर्ड्स होतो आहे, जेणेकरून लॉंगर वेवलेंथ त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये. जी की लॉंगर वेवलेंथ काय डिनोट करते, लोअर एनर्जी. म्हणजे ज्यावेळेस ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन होतं आहे मॉलिक्यूलमध्ये, तर ज्यावेळेस ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर जर आपण पाहतो आहे, तर त्यावेळेस लॉंगर वेवलेंथ तो दाखवत असल्यामुळे बॅन्थोक्रोमिक शिफ्ट किंवा रेड शिफ्ट हे तिथं क्रिएट होत असतं. तर आता आपण त्याचे मेन कॉजेस काय आहेत, मग कोणकोणत्या फॅक्टरमुळे, कोणकोणत्या जे काही सिच्युएशनमुळे त्याच्यामध्ये हे जे काही बॅन्थोक्रोमिक शिफ्ट आहे ते कॉज होतं आहे ते आपण पाहूयात. जर सॉल्वंट किंवा ज्या सॅम्पलमध्ये सॉल्वंट जास्त असतील त्याला आपण म्हणतो सॅलोटोक्रोमिझम. तर याच्यामध्ये पोलर सॉल्वंट जे काय आहे ते काय करतात, एक्सायटेड स्टेटला मोर दॅन दी ग्राउंड स्टेट, म्हणजे ते एक्सायटेड स्टेटला स्टॅबलाइज करतात दॅन दी ग्राउंड स्टेट, आणि त्याच्यामुळे रेड शिफ्टवरती टुवर्ड्सवरती किंवा टेंड होण्यामध्ये याचा कारणीभूत ठरतं. तर मग हे पोलर सॉल्वंट काय करतात, एक्सायटेड जी स्टेट असते म्हणजे जी ॲबिलिटी असते ॲब्सॉर्प्शनची ती जास्त स्टॅबलाइज करून टाकतात, आणि ग्राउंड स्टेट ही च्यापेक्षा पण जास्त एक्साइट स्टेटला स्टॅबलाइज केल्यामुळे बॅन्थोक्रोमिक शिफ्ट ही कॉज होते. जेणेकरून आपण जर पाहिलं, जे काही ॲब्सॉर्प्शन पीक असेल काही डायचा असेल, तो शिफ्ट कावर होतो लॉंगर वेवलेंथला, जो कारण असतं पोलर सॉल्वंट. म्हणजे जो काही पीक दिसणार आहे आपल्याला डिटेक्टरवरती किंवा एखाद्या जे आपण PCU वगैरे जॉईन केला आहे किंवा मॉनिटर जॉईन केला आहे, तर त्याच्यावरती जो ॲब्सॉर्प्शन पीक असेल काही डायचा, तो काय करतो, पोलर सॉल्वंट हा एक्सायटेड स्टेटला स्टॅबलाइज करून टाकतो. त्याच्यामुळे हे जे काही बॅन्थोक्रोमिक शिफ्ट आहे तिथे क्रिएट होते. म्हणजे जर सॅम्पलमध्ये सॉल्वंट हे काय करतं, बॅन्थोक्रोमिक शिफ्ट क्रिएट करायला किंवा एक्सायटेड स्टेटला स्टॅबलाइज करण्याचं काम करत असतं. तर याच्यामुळे ही जी शिफ्ट आहे ती क्रिएट होत असते. त्याच्यानंतर दुसरं आहे जे सबस्टिट्यूट इफेक्ट आहे, त्यालाच म्हटलं जातं ऑक्झोक्रोम्स. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे ते काय करतात, कॉन्जुगेशनला इन्क्रीज करतात, जेणेकरून एनर्जीचा जो गॅप असेल मॉलिक्युलर ऑर्बिटेटचा तो रिड्यूस होतो. आणि रिड्यूस झाल्यामुळे जे काही कॉन्जुगेशन ही प्रोसेस आहे ती इन्क्रीज व्हायला चालू होते. ही कशामुळे होते, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळे. आणि त्याच्यामुळे कॉन्जुगेशन इन्क्रीज झाल्यामुळे जो काही एनर्जी गॅप आहे त्या मॉलिक्युलचा किंवा त्या मॉलिक्युलर ऑर्बिटलचा, वेगवेगळ्या मॉलिक्युलचा, तर त्याच्यामध्ये एनर्जी गॅप हा रिड्यूस होतो. आणि त्याच्यामुळे हे जे सबस्टिट्यूट इफेक्ट आहे किंवा रेड शिफ्ट आहे ते तिथे कॉज होतं. एक्झाम्पल जर आपण पाहिलं, ज्या वेळेस आपण OH हे बेन्झॉल किंवा फिनॉलमध्ये ॲड करतो, तर त्याच्यामुळे जो काही विज्युअल जो स्पेक्ट्रा आहे त्या कंपाऊंडचा, त्याच्यामध्ये रेड शिफ्ट हे निर्माण होतं, कारण की इलेक्ट्रॉन डोनेट झालेला आहे आणि कॉन्जुगेशन तिथं क्रिएट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या एनर्जी गॅप किंवा जो काही मॉलिक्युलर ऑर्बिट असेल त्याच्या गॅपमध्ये जो गॅप पाहिजे असतो तो गॅप राहत नाही आणि तो रिड्यूस होतो. त्याच्यामुळे हे जे काही कॉज आहे तिथे किंवा हे जे शिफ्ट आहे तिथं क्रिएट होतं. त्याच्यानंतर दुसरं आहे इन्क्रीज द कॉन्जुगेशन. ज्या वेळेस एक्सायटेड सिस्टीममध्ये कॉन्जुगेटेड हे डबल बॉन्ड किंवा लोअर एनर्जी रिक्वायर्ड असते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनला, त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये एक्सटेंडेड सिस्टीम ही जास्त प्रमाणात झाल्यामुळे
कॉन्जुगेटेड जे काही डबल बॉन्ड आहे त्याच्यात एनर्जी रिक्वायरमेंट ही लोअर पोहोचते आणि त्याच्यामुळे कॉन्जुगेशन हे क्रिएट होतं. आणि जर आपण पाहिलं पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमध्ये हे लार्जर कॉन्जुगेशनला क्रिएट करणारे जे काही मॉलिक्यूल असतात, ज्यामुळे जे काही रेड शिफ्ट आहे किंवा ब्रँथोक्रोमिक शिफ्ट आहे ती क्रिएट होत असते आणि ही कॉज होत असते. त्याच्यानंतर दुसरं आहे pH चेंजेस. ज्यावेळेस ॲसिड बेस्ड हा इफेक्ट होतो तेव्हा pHमध्ये चेंजेस येतात किंवा प्रोटीनेशन किंवा डिप्रोटीनेशन किंवा जे काही फंक्शनल ग्रुपमधले जे 2 मेन क्रायटेरिया आहे किंवा 2 मेन प्रोसेस आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशनमध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस येतात आणि ॲब्सॉर्प्शन शिफ्टिंगमुळे सुद्धा याच्यावरती परिणाम होतो. ज्यावेळेस आपण पाहतो जे काही फिनॉप्थिलीन आहे चेंजेस कलर ड्यू टू द बॅन्थोक्रोमिक शिफ्ट. ज्यावेळेस ॲसिडिक आणि बेसिक कंडिशनमध्ये फिनॉप्थिलीन आज काय करतो बॅन्थोक्रोमिक शिफ्टला चेंज होतो, म्हणजे त्याच्या जे प्रोटीनेशन असेल किंवा डिप्रोटीनेशन असेल फंक्शनल ग्रुपचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन हे बरोबर होत नाही, त्याच्यामध्ये चेंजेस घडून येतात. त्यामुळे हे जे काही इफेक्ट आहे ॲसिड बेस इफेक्ट तो तिथे क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे बॅन्थोक्रोमिक शिफ्ट कॉज होते. त्याच्यानंतर पुढचं आहे कॉम्प्लेक्शन आणि मेटल कोऑर्डिनेशन. तर ज्या वेळेस मेटल आयन किंवा लिगामेंट हे कोऑर्डिनेशनमध्ये असतात तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्झिशनमध्ये अल्टरेशन घडून येतं आणि रेड शिफ्ट ही कॉज होते. कारण की मेटल कॉम्प्लेक्सेस असल्यामुळे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये जर आपण बघतो जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे त्याच्यामध्ये जर आपण सॅम्पलमध्ये मेटल आयन्स आणि लिगामेंट जास्त प्रमाणात असतील तर त्याच्यामुळे रेड शिफ्ट हे कॉज होतं. तसंच हे जे काही बरेचशा जे काही कॉजेस वगैरे आहेत ते वेगवेगळ्या जे काही फॅक्टर असतील किंवा वेगवेगळ्या सबस्टन्समुळे कॉज होतात आणि हे जे काही बॅन्थोक्रोमिक शिफ्ट आहे त्याचा आपण वेगवेगळ्या जे काही स्पेक्ट्रोस्कोपी आहे त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो. म्हणजे UV विज्युअल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जर आपण पाहिलं जे काही इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन आहे मॉलिक्यूलचं त्याचा स्टडी करण्यासाठी याचा वापर केला जातो. कारण की आधी कसा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झॅक्शन होतं आणि रेड शिफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये कसा इलेक्ट्रॉन ट्रान्झॅक्शन होतो आहे त्याचा स्टडी आपण मॉलिक्यूलचा करू शकतो. तसंच जर आपण पाहिलं फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे काही इमिशन वेव्हलेंथ आहे ही एन्व्हायरमेंटल चेंजमुळे चेंजेस घडून येत असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे जी इमिट झालेली जे काही वेव्हलेंथ आहे ती कॅल्क्युलेट करण्यामध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. आणि जे काही बॅन्थोक्रोमिक शिफ्टमुळे जे काही कलर प्रिस्क्रिप्शन असेल त्याच्यावरती इन्फ्लुएन्स येतो, त्यामुळे याचा आपण डाईज आणि पिगमेंटमध्ये वापर करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बॅन्थोक्रोमिक शिफ्ट आहे ते कशामुळे कॉज होतं, कोणकोणत्या फॅक्टरमुळे किंवा पोलर सॉल्वंट असतील त्याच्यामुळे कॉज होतं ते आपण पूर्णपणे त्याचा स्टडी केला. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.